नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजची माहिती सर्वांसाठी खूप उपयुक्त असणार आहे, कारण आपण एखादी जागा भाड्यात देतोय, त्यासाठी आपण एखादा भाडे करार करतो, परंतु केलेला भाडे करार हे शेवटचं कागद असतो असं नाही। तर महाराष्ट्र शासनाने एक नवीन नियम जाहीर केलेला आहे, तो असा की आपण एखादी जागा भाड्यात देतोय की भाड्यात घेतोय, अशा भाडेकरूची आणि भाडे मालकाची संपूर्ण माहिती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पोलीस खात्याकडे म्हणजे ऑनलाईन सिस्टमवरती नोंदणं खूप गरजेचं आहे। जर आपण ती नोंदवली नाही तर काय होणार आहे, या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। परंतु त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन गोष्टी तुमच्यासाठी या ठिकाणी सादर करता येईल। चला व्हिडिओला सुरुवात करूया। समाजामध्ये जेवढाही तेढ निर्माण होतो, मतभेद निर्माण होतात, वादविवाद होतात, याच्यावरती काहीतरी उपाय करण्याच्या दृष्टीने शासनाने हे महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। जे लोक आपली जागा भाड्यात देतात अशा भाडेकरूचं आणि मालकाचं संपूर्ण माहिती सिस्टम पोर्टलवरती टाकणं अनिवार्य आहे, असे महाराष्ट्र शासनाने नवीन GR म्हणता येईल किंवा एक नवीन शासन निर्णय बाहेर काढलेला आहे। यामध्ये समाज विरोधामध्ये जे काम करतात, मानवी जीवनामध्ये अशांतता निर्माण करतात, अशा खाजगी सार्वजनिक मालमत्ता ज्या असतात त्यांना काहीतरी इजा निर्माण होत असतील, अशा भाडेकरूंच्या दहशतवादी समाजविरोधी घटकांकडून जे काही कृत्य घडतं किंवा दंगली किंवा भांडणे आदी घडू नये, यासाठी घरमालक आणि भाडेकरू यांची तपासणी होणं खूप गरजेचं आहे। यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या जेवढेही गोष्टी आहेत त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतलेल्या आहेत, म्हणजे घर, मालमत्ता किंवा हॉटेल्स किंवा लॉज, गेस्ट हाऊस, या सगळ्या गोष्टी ज्या वस्तू स्वरूपात आहेत, अशा ठिकाणी भाडेकरू राहतात किंवा भाडेकरू किंवा जे मालक असतात ते मालक आपली जागा भाड्याने देत असतात। अशी भाड्याने देत असलेली जागाची संपूर्ण माहिती, ज्या व्यक्तीला आपण भाड्यात दिलेली आहे त्या व्यक्तीची माहिती, ज्याच्याकडून आपण भाड्यात घेतलेली आहे त्या व्यक्तीची माहिती या लिंकवरती अपलोड करणं सर्वात महत्त्वाचं आहे। तुम्ही ॲग्रीमेंट करताय, मान्य आहे, ते रजिस्टर ॲग्रीमेंट असणं खूप गरजेचं आहे, परंतु ही संपूर्ण माहिती सिस्टम पोर्टलवरती ऑनलाईन करणं खूप गरजेचं आहे। असेच आवाहन पोलीस उपायुक्त म्हणजे कार्यकारी दंडाधिकारी मुंबईचे यांनी जाहीर केलेले आहेत, कारण मुंबई या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात अशा गोष्टी होतात। म्हणजे आपण एखादी वस्तू भाड्यात, गाडी असेल किंवा घर असेल किंवा एखादी वस्तू असेल भाड्यात जेव्हा देतोय, त्यावेळेस ती कोणता व्यक्ती वापरतोय याची माहिती पोलिसांना असणं खूप गरजेचं आहे। यासाठी त्या व्यक्तीचं राष्ट्रीत्व, पासपोर्ट साईज तपशील, ठिकाण किंवा ज्या दिवशी आपण ती वस्तू किंवा गोष्ट भाड्याने दिलेली आहे त्याची संपूर्ण तारीख, वैधता करून घेणं खूप गरजेचं आहे। यासाठी त्याचं ठिकाण किंवा तारीख, वैधता, नोंदणी ठिकाण, कोणत्या शहरामध्ये ह्या गोष्टी आपण ॲक्टिव्हिटी करतोय हे संपूर्ण माहिती आपण दिली पाहिजे। आणि हा आदेश 8 मार्च 2024 रोजीपासून सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे पण हा जर नियम तुम्ही पाळला नाही तर 144 कलमानुसार तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते। हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, म्हणजे 144 कलम जो आहे त्या कलमांतर्गत तुमच्यावर कारवाई होऊन तुम्हाला दंड भरावा लागणार आहे। अशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। गेस्ट हाऊस असेल किंवा रूम भाड्यात असेल किंवा गाळा असेल किंवा एखादी वस्तू जर भाड्यात देत असेल तर ती कोणत्या व्यक्तीला आपण भाड्यात देतोय किंवा एखादी वस्तू किंवा घर, खोली कोणाच्याकडून आपण भाड्यात घेतोय, या सर्वांची माहिती सिस्टम पोर्टलवरती टाकणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी दिलेली माहिती जर तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांना सगळ्यांना या गोष्टीची माहिती होईल की आपण जे काही भाड्यात देतो की घेतो याची नोंदणी करणं खूप गरजेचं आहे।